त्याच्यानंतर पुढे बघा आता हे ब्रोंकाय पर्यंत आपण मगाच्या सॉरी अल्व्होलस पर्यंत मगाच्या लेक्चरमध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं. तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पहिला व्हिडिओ बघू शकता याच्या संबंधी. ठीक आहे. आता दुसऱ्या पार्टमध्ये बघा ह्याच्यात काय बघतोय. तर हे जे वायुकोशाद्वारेच काय होतं, वायूंची देवाणघेवाण होत असते. ठीक आहे, वायुकोशाद्वारे. आता हे जे वायुकोश आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेत बघा. तर हे हा वायुकोश आहे पूर्णपणे. ठीक आहे. आणि या प्रत्येक वायुकोशाच्या भोवती ही अशी काय झालेली आहे, कॅपलरी गेलेली आहे. म्हणजे जे केशवाहिन्या आहे, केशवाहिन्या. आपण सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये केशवाहिन्या म्हणजे काय बघितलं तर ही केशवाहिनी आहे बघा. तर ही काय करते, पल्मनरी वेन. पल्मनरी वेन काय करते, शुद्ध रक्त घेऊन येते. आणि जे पल्मनरी आर्टरी आहे तर ते हृदयाकडून अशुद्ध रक्त घेऊन येते. पल्मनरी वेन फुफ्फुसाकडून हृदयाकडे जाते बघा. आणि पल्मनरी आर्टरी ही हृदयाकडून फुफ्फुसाकडे निघाली अशुद्ध रक्त घेऊन. तर ह्या दोन गोष्टी मी समजून सांगितलेल्या होत्या. ठीक आहे. तर यांच्यामध्ये काय होत आहे, हा जो वायुकोश आहे, वायुकोश, या वायुकोशामध्ये जेव्हा आपण श्वास घेतो आतमध्ये त्यावेळी ऑक्सिजन आणि बाकीचे वायू काय होतात, तर आतमध्ये जातात, आपल्या फुफ्फुसामध्ये जातात. आणि याच्यातून जो ऑक्सिजन आहे ना, हा ऑक्सिजन दिसतोय का खाली बाण आलेला, तर हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन काय करतो, तर ह्या आरबीसी मध्ये, हे जे आरबीसी आहेत, रेड ब्लड कॉर्पस्क्युल आहे, त्याच्यामध्ये भरला जातो. ठीक आहे. आता ह्या निळ्या झालेल्या आहेत. ह्या निळ्या कशामुळे झाल्या, कारण याच्यामध्ये काय आहे, CO2चं प्रमाण जास्त आहे. हे लाल कशामुळे आहेत, याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. मग ह्याच्या निळ्या आरबीसी ज्यावेळी आतमध्ये येतात, वायुकोशामध्ये येतात. ठीक आहे. त्यावेळी त्याच्यामध्ये ह्या वायुकोशात आलेला ऑक्सिजन भरला जातो. आणि ह्या आरबीसी मध्ये असणारा जो CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड, तो परत वायुकोशाच्या आतमध्ये घेतला जातो. ऑक्सिजन वायुकोशातून बाहेर दिला जातो ह्याला, आरबीसीला. आणि आरबीसी कडून त्याच्या बदल्यात काय घेतला जातो, CO2 घेतला जातो. आणि मग हे असं ऑक्सिजनेटेड आरबीसी असणारं जे काही ब्लड आहे, ते कुठे जातं अल्टिमेटली, तर परत हृदयाकडे जातं, निलयामध्ये जातं, डाव्या आलेंदर डाव्या निलयामध्ये जातं. आणि तिथून पुढे महाधमनीच्या थ्रू कुठं जातं, डायरेक्टली शरीरापर्यंत जातं पूर्ण. तर ही गोष्ट सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये मी व्यवस्थित समजून सांगितलेली आहे. तो व्हिडिओ तिकडे जाऊन नक्की बघा. काही डाऊट असेल तर मला खाली कमेंट सेक्शन मध्ये विचारा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय होतं, एक्सचेंज होतं. कशाचं, गॅस एक्सचेंज बिटवीन अल्वेली अँड कॅपलरीज. ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी आहेत. सर्क्युलेटरी सिस्टम बघितल्याशिवाय मात्र तुम्ही हा श्वसन बघू नका. अदरवाईज तुम्हाला हे जे एक्सचेंज ऑफ गॅस आहे तर ते व्यवस्थित समजणार नाही. ठीक आहे. आता इनहेलेशन आणि एक्झेलेशन काय प्रकार आहे तर ते बघूयात आपण ह्याच्यामध्ये. इनहेलेशन कसं होतं, एक्झेलेशन कसं होतं ते. आता इनहेलेशन म्हणजे श्वास आत घेणे कशाला म्हणतात, इनहेलेशन. तर बघा, शरीरातील डायफ्रामचं आकुंचन झाल्यानंतर अ, छातीच्या पोकळीचं आकारमान वाढतं. तर डायफ्राम म्हणजे काय रचना आहे ते बघा पहिल्यांदा. तर हे जे दिसतंय ना इथं, म्हणजे हे फुफ्फुस आहे बघा. ठीक आहे, हे फुफ्फुस आहे, हे ब्रॉन्काय आहे इकडे आतमध्ये आलेली. ठीक आहे. हे आपण बघितली ट्राकिया होती. ठीक आहे. मग ह्या फुफ्फुसाच्या खाली हा जो पडदा आहे ना मोठा, तर त्याला म्हटलं जातं डायफ्राम. हा इथं दिसतोय ना, डायफ्राम. तर इनहेलेशन बघायचे आपल्याला. इनहेलेशन म्हणजे ही आकृती, ही एवढ्या पार्टवर फोकस करा. तर शरीरामधलं जे डायफ्राम आहे, तर त्या डायफ्रामचं आकुंचन ज्यावेळी होतं, शरीरामधल्या डायफ्रामचं काय होतंय, आकुंचन होतं, आकुंचन. ओके, तो आकसला जातो. त्यावेळी त्याचं आकारमान कमी होईल. मग त्याचं आकारमान कमी झालं की ह्या दोघांचं, म्हणजे जे दोन फुफ्फुस आहेत, उजवीकडचं आणि डावीकडचं, त्यांचं आकारमान वाढतं. डायफ्रामचं आकारमान कमी झालं की त्याची जागा कोण घेतं, वरची फुफ्फुसं घेतात. वरची फुफ्फुसं काय करतात, आपला आकार वाढवतात. ठीक आहे. आकार वाढवल्यामुळे, इनहेलेशन केल्यामुळे काय होतं मग, बाहेरून आतमध्ये वायू घेतला जातो मोठ्या प्रमाणामध्ये. ज्यावेळी आपण असं इनहेलेशन करतो, इनहेलेशन केल्यावरती डायफ्राम आपला आकुंचन पावलेलं आहे, लक्षात ठेवा. आतमध्ये डायफ्राम आकुंचन पावलेलं आहे. आणि आपले फुफ्फुस काय झालेले आहेत, प्रसरण पावलेत, म्हणजे बाहेरच्या बाजूला ती म्हणजे मोठी झालेली आहेत थोडक्यात. त्याच्यामुळे मग बाहेरून वायू आतमध्ये घेतला जाऊ शकतो. जे वायुकोश आहेत ते मोकळे होतात आणि ते जास्तीत जास्त वायू आतमध्ये घेतात. ठीक आहे. ह्याला आपण काय म्हणतो, इनहेलेशन. आता त्याच्यामुळे काय होतं बघा, ज्यावेळी डायफ्राम आकुंचन पावतो, त्यामुळे छातीच्या पोकळीचं आकारमान वाढलं का, मग त्यामुळे छातीच्या पोकळीतला जो हवेचं जे प्रेशर आहे, त्या हवेचं प्रेशर कमी होतं बघा. हवेचं प्रेशर काय होतं त्याच्यामधलं, कमी होतं. मग आता विचार करा, कंडिशन कशी तयार झाली. शरीराच्या आतमध्ये लो प्रेशर तयार झाले हवेचं, आणि बाहेरच्या बाजूला म्हणजे शरीराच्या बाहेर कसं आहे, हाय प्रेशर आहे. मग याच्यामुळे काय होतं, बरगड्यांचं आकारमान वाढल्यामुळे बरगड्या वरती उचलल्या जातात आणि थोड्याशा बाहेर येतात. बघा तुम्ही, ज्यावेळी इनहेलेशन करतो त्यावेळी बरगड्या वरती उचलल्या जातात आणि थोड्या बाहेर येतात, म्हणजे अप आणि आउटची क्रिया इथं होत असते. अशा वेळी काय होतं, तर वातावरणातील जी हवा आहे, हवा म्हटले मी, फक्त ऑक्सिजन म्हटलेलं नाहीये, फक्त वातावरणामध्ये ऑक्सिजन नाहीये,
सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये 78% मध्ये इथे नायट्रोजन आहे. ठीक आहे. तर अशा वेळी वातावरणातली जी हवा आहे, नाकपुड्यांच्या माध्यमातून काय होते, तर फुफ्फुसामध्ये नाकपुड्यांच्या आतमधून ती कुठे गेली, ती फुफ्फुसामध्ये प्रवेश करते. म्हणजे वातावरणातला वायू फुफ्फुसामध्ये घेण्याची क्रिया होते आणि ह्या क्रियेला म्हटलं जातं इनहेलेशन. ओके, एवढं फक्त याच्यात लक्षात ठेवा. इनहेलेशन मध्ये डायफ्राम जो आहे, तो डायफ्रामचं आकुंचन होतं आणि फुफ्फुस बरगड्या फुगतात. दोन्ही फुफ्फुस आहेत, ती पण फुगतात आणि जास्तीत जास्त हवा आतमध्ये घेतली जाते. ह्या क्रियेला म्हटलं जातं इनहेलेशन. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आता ही जी देवाणघेवाण आहे, ही कुठल्या पद्धतीने होते? डिफ्युजन पद्धतीनं. एक लक्षात ठेवा, एखाद्या ठिकाणी हाय प्रेशर आहे, एखाद्या ठिकाणी लो प्रेशर आहे. अशा वेळी काय होतं, वहन होताना कसं होणार आहे? हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे वहन होणार आहे. मग ते पाणी असू देत, अदरवाईज हवा असू देत. तर पेशी चॅप्टर मध्ये मी तुम्हाला डिफ्युजन क्रिया सांगितलेली होती. आपण ती क्रिया बघितली होती. हायपरटॉनिक सोल्युशन आणि हायपोटॉनिक सोल्युशन. ओके, त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी बघितलेल्या होत्या. ठीक आहे. तर मग ती तिथं बघा. तर डिफ्युजन क्रिया ही तिन्ही स्तरावर, तिन्ही ह्याच्यामध्ये होते, माध्यमामध्ये सायू द्रव आणि वायूमध्ये होते. ऑस्मॉसिस पण बघितलं होतं आपण. ऑस्मॉसिस फक्त लिक्विड मध्ये होत असतं. त्या गोष्टी आपण बघितलेल्या. दोन्ही मध्ये सुद्धा ते कसं आहे, पॅसिव्हली काम करतात. त्याच्यामध्ये एनर्जी खर्च होत नाही. आता इथं डिफ्युजन क्रिया आहे बघा. डिफ्युजन क्रियेनं हे काय होतंय, तर प्रेशर कमी जास्त होत आहे. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. येस, तर ही जी डिफ्युजन क्रिया आहे, ह्या डिफ्युजन क्रियेमुळं आतून बाहेर हवा जाते आणि बाहेरून आतमध्ये हवा येते. ठीक आहे. त्यामुळे ही क्रिया महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही क्रिया घडताना त्याच्यामध्ये ऊर्जेची आवश्यकता पडत नाही. ठीक आहे. डिफ्युजन मध्ये ऊर्जेची आवश्यकता नसते. ऑस्मोसिस मध्ये असते. रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये ऊर्जेची आवश्यकता असते. ठीक आहे. तिकडे बघा, ते पेशी चॅप्टर मध्ये जाऊन बघा ह्या गोष्टी. आता ह्या क्रियेमध्ये ऑक्सिजनच्या वहनाची दिशा कशी आहे बघा. तर दिशा कशी आहे? अल्व्हिलस कडून कॅपिलरीकडे आहे. ऑक्सिजन कसा जातोय बघा. अल्व्हिलस जे आहेत ना, म्हणजे हे जे वायुकोश आहे, ज्यावेळी आपण हवा आतमध्ये घेतो तेव्हा सांगतोय मी, ज्यावेळी आपण हवा आतमध्ये घेतो तेव्हा ऑक्सिजन पण आतमध्ये गेला. मग वायुकोशामध्ये ऑक्सिजन साठला जातो. ठीक आहे. आणि मग वायुकोशामध्ये ऑक्सिजन साठल्यानंतर त्याच्यामध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे, तो कुणाला मिळतोय? कॅपिलरीला मिळतो. कॅपिलरीमध्ये ज्या आपल्या आरबीसी आहेत ना, ह्या आरबीसीला हा ऑक्सिजन मिळतोय आणि मग ह्या आरबीसी हा ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन ऑक्सिजन घेऊन कुठे निघाले, तर पेशीकडे निघालेला आहे. ठीक आहे, पेशीकडे. एवढं लक्षात ठेवा. कोरोनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. कोरोनामध्ये श्वास घेण्यासाठी त्रास व्हायचा. श्वास घेता येत नव्हता. का घेता येत नव्हता? कारण हा जो वायुकोश आहे, या वायुकोशामध्ये हा व्हायरस जाऊन आपलं काम करत होता किंवा बसत होता. त्याच्यामुळे मग जास्तीत जास्त एअर आतमध्ये घ्यायला काय होता? प्रॉब्लेम होता. एअर जास्तीत जास्त आतमध्ये घेतली जाऊ शकत नव्हती, कारण कोविड व्हायरस जो होता, कोरोना डिसीज व्हायरस जो आहे कोविड, तर त्यानंच काय केलेलं आहे, तर ती जास्तीत जास्त स्पेस व्यापलेली होती. ठीक आहे. त्याच्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होत होता आपल्याला तेव्हा. ठीक आहे. आता ह्या क्रियेमध्ये ऑक्सिजनच्या वहनाची दिशा बघितली आपण. अल्व्हिलस कडून कुठे? कॅपिलरीकडे आहे. आणि ह्या क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या वहनाची दिशा कशी असणार? कॅपिलरी कडून अल्व्हिलस कडे. म्हणजे बरोबर उलटी असणार आहे. इथं बघितलं आपण. इकडं ऑक्सिजन इकडे आला आणि CO2 इथून परत वायुकोशामध्ये गेलेला आहे. ठीक आहे. मग बघा, ही क्रिया कशी आहे? तर ही एक ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. जेव्हा श्वास आत घेतला जातो तेव्हा बरगड्या बाहेर येतात. ती प्रोसिजर कशी झाली? ऍक्टिव्ह प्रोसिजर इथं झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मानवामध्ये श्वासोच्छवासाचा दर बघायचा आपल्याला. तर लहान मूल जर असेल तर त्याच्यामध्ये एका मिनिटाला ते लहान मूल 40 वेळा श्वास घेतो. किती वेळा? 40 वेळा. जर मोठा माणूस असेल तर तो 15 ते 20 वेळा श्वास घेतो. आणि एका दिवसाला जवळपास प्रौढ व्यक्ती बघा, मिनिटाला 40, मग 3600 मिनिटं दिवसामध्ये. ठीक आहे. मग त्याला गुणिले 40 करायचं, एवढ्यांदा लहान मूल घेतं श्वास. आणि मग इकडं 28,800 वेळा प्रौढ व्यक्ती श्वास घेत असतो. लहान मूल हे प्रौढ व्यक्तीपेक्षा काय करतं? जास्त जास्त वेळा श्वासोच्छवास करत असतं. 40 प्रति मिनिट. ठीक आहे. 40 श्वासोच्छवास प्रति मिनिट. आता इनहेलेशनच्या वेळी माणूस कुठलं कुठलं, म्हणजे मानवी शरीर जे आहे, तर ते कुठले कुठले वायू आतमध्ये घेतं बघायचं, तर प्रमाण बघायचंय. जेवढं हवेमध्ये प्रमाण आहे की नाही, तेवढंच प्रमाण आतमध्ये ऑब्व्हियस आहे, तेवढंच घेणार आहे. नायट्रोजन 78% आहे. ऑक्सिजन किती आहे? ऑक्सिजन 21% आहे. आणि CO2 किती आहे? 0,03% आहे. ठीक आहे. तर डिफ्युजन क्रियेने हे वायू आत घेतले जातात. मगाशी मी सांगितलं तसं. हाय टू लो, म्हणजे जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे जाणार आहे. फ्लो ऑफ गॅस फ्रॉम हाय टू लो गॅस कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, तेच आहे ती गोष्ट सांगितलेली. आता मानवामध्ये सर्वसाधारण श्वासोच्छवासावेळी एकूण 500 मिली, म्हणजे अर्धा लिटर एवढा वायू काय घेतला जातो? आतमध्ये घेतला जातो. आणि ह्याला ते फुफ्फुसाचं टायडल व्हॉल्यूम म्हणतात. टायडल व्हॉल्यूम किती आहे? सर्वसाधारण 500 मिली प्रति श्वासोच्छवास एवढा आहे. ठीक आहे. तर टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय? तर सर्वसाधारण श्वासोच्छवास
श्वासोच्छवास करताना किंवा इनहेलेशन वेळी किंवा एक्झलेशन वेळी. इनहेलेशन एक्झलेशन मिळून एक श्वासोच्छवास झाला. श्वास आणि उच्छवास. ठीक आहे. तर अशा वेळी फुफ्फुसाने आत घेतलेल्या किंवा बाहेर सोडलेल्या वायूचं आकारमान ह्याला काय म्हटलं जातं? टायडल व्हॉल्यूम असं म्हणतात. ओके. आता निरोगी माणूस एका मिनिटाला जवळपास 6,000 ते 8,000 मिली म्हणजे 6 ते 8 लिटर एवढा वायू काय करत असतो? आत घेत असतो. एका मिनिटाला एवढा वायू आपण आत घेतो बरं का. त्याला टायडल व्हॉल्यूम पर मिनिट म्हणतात. टायडल व्हॉल्यूम पर मिनिट किती आहे? 6,000 ते 8,000 ml एवढा आहे. ठीक आहे. हे झालं कुठलं इनहेलेशन झालं. त्याच्याबरोबर आता आपण बघणार एक्झहेलेशन म्हणजे काय आहे? एक्झहेलेशन. ठीक आहे. एक्झलेशन म्हणजे बघा, एक्झलेशन म्हणजे थोडक्यात काय? हवा बाहेर सोडणे. ठीक आहे. एक्झलेशन म्हणजे हवा बाहेर सोडणे. आता बघा, ज्यावेळी डायफ्राम शिथिल होईल, म्हणजे डायफ्राम इथं बघा, इथं वरती डायफ्राम काय झालं होतं? तिथं आकुंचन पावलेलं. पण मग नॉर्मल साईज मध्ये जेव्हा डायफ्राम येतं, त्याचं प्रसरण म्हणत नाहीये. इथं काय म्हणतोय आता ते नॉर्मल लेवलला आले डायफ्राम. मग डायफ्राम नॉर्मल लेवलला आल्यावरती काय होणार आहे? तर बरगड्यांमधली, छातीच्या बरगड्यांमधली जी स्पेस आहे, तर ती कमी होणार आहे. मग ती स्पेस कमी झाल्यामुळं काय होईल? हे जे आपले फुफ्फुस आहेत, ही फुफ्फुस आकुंचन पावतील. म्हणजे ज्यावेळी आपण काय करतो? हवा आत घेतो, त्यावेळी फुफ्फुस प्रसरण पावली आणि हवा सोडून देतो, त्यावेळी काय होतं? बरगड्यांची मुवमेंट कशी होते? डाऊन आणि इनवर्ट होते. लक्षात आलं? म्हणजे फुफ्फुसांचं आकारमान कमी झालं, ते आकुंचन पावली आणि डायफ्राम शिथिल झालं. ठीक आहे. अशा वेळी आपण काय करतो? आतमधली हवा बाहेर सोडतो. मग आता विचार करा, फुफ्फुसाचं आकारमान लहान झालं म्हणजेच काय? आतमधलं हवेचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, बाहेरमधलं हवेचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. मग अशा वेळी काय होणार आहे? हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे डिफ्युजन पद्धतीनं आपण आतून बाहेर काय करतो? वायू सोडून देतो. ठीक आहे. हेच इथं सांगितलेलं आहे बघा. एक्झलेशनच्या वेळी डायफ्राम शिथिल होतं आणि बहिर्वक्र बनतं. त्यावेळी छातीच्या पोकळीचं आकारमान काय होणार? कमी. ठीक आहे. ह्याच्यामुळं फुफ्फुस त्यांच्या मूळ आकारामध्ये परत येतात. बरगडे आत जातात आणि खाली म्हणजे इन आणि डाऊन होतात. ठीक आहे. आणि ह्या क्रियेमुळे हवा जी आहे, तर ती बाहेर टाकली जाते आणि ह्या क्रियेला एक्स एक्झहेलेशन असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? एक्झहेलेशन. ठीक आहे. आता ह्या क्रियेचं स्वरूप कसं आहे बघा, तर ही पॅसिव्ह क्रिया आहे. ही कशी आहे? पॅसिव्ह क्रिया आहे. म्हणजे याच्यामध्ये एनर्जी खर्च करावी लागते का? नाही करावं लागत. पण जे फोर्स एक्सप्रेशन आहे, म्हणजे जाणीवपूर्वक ज्यावेळी आपण हवा बाहेर सोडतो, ओके, ती क्रियेला कसं लागतं? ती ऍक्टिव्ह प्रोसिजर आहे. त्याच्यासाठी आपल्याला एनर्जी खर्च करावी लागते. ठीक आहे. आता ह्या क्रियेचे नियंत्रण कशाद्वारे केलं जातं बघा, तर ते सेरेब्रमद्वारे केलं जातं. सेरेब्रम म्हणजे प्रमस्तिष्क, जे आपला समन्वय हा जो चॅप्टर आहे, तर त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला मी सेरेब्रम एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता. ठीक आहे. तर हे सेरेब्रम म्हणजे जे प्रमस्तिष्क आहे, ह्याच्याद्वारे ह्याचं नियंत्रण केलं जातं. ठीक आहे. आता एक्झलेशन वेळी माणूस कुठले कुठले वायू बाहेर टाकतो? इनहेलेशनच्या वेळी बघितले की 78% नायट्रोजन बाहेर टाकतोय, 16% जवळपास जो आहे, सॉरी 21% आहे तो ऑक्सिजन बाहेर टाकतोय आणि CO2 आहे तो जवळपास 0.03% आहे. पण एक्झलेशनच्या वेळी प्रमाण बदलते बघा. नायट्रोजन तर 78% बाहेर आला. ठीक आहे. पण दुसरी गोष्ट ऑक्सिजन. ऑक्सिजन 16.4% म्हणजे 21% आत घेतला, पण 16.4% बाहेर सोडला. म्हणजे जवळपास 4.6% किंवा 4.5% एवढा त्याचा शरीरामध्ये वापर झाला. ओके. कशासाठी वापर झाला? ऍसिमिलेशन साठी आणि नंतर त्याच्या रेस्पिरेशनसाठी वापर झालेला आहे. एनर्जी ब्रेक झाली ना, त्याच्यामध्ये एटीपी तयार होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा वायू कुठला लागतो? ऑक्सिजन लागतो. आणि दुसरा आहे CO2. CO2 किती? CO2 4.4%. बघा, CO2 जाताना किती गेला होता? 0.03%. पण येताना किती आलाय? 4.4%. म्हणजे तयार झालेला जो CO2 आहे, ओके, मायटोकॉन्ड्रियामध्ये किंवा मायटोकॉन्ड्रियामध्ये मोस्टली, तर तो बाहेर टाकला जातो. मग त्याचं प्रमाण वाढलंय ना, 4.4% झालेलं आहे. आणि ह्याच्यासाठी ऑक्सिडेशनसाठी ऑक्सिजन वापरलाय, त्यामुळे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. ठीक आहे. आता ऑक्सिजनचं वहन बघणार आहोत आपण. ऑक्सिजनचं वहन. ओके. ऑक्सिजनचं वहन कसं होतंय बघा. तर ऑक्सिजनचं मुख्यतः वहन जे आहे, तर हिमोग्लोबिनद्वारे होते. ते आपण बघितलंय जवळपास मगाशी. ठीक आहे. म्हणजे जो सर्क्युलेटरी सिस्टम होती, त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. तो व्हिडिओ बघा. तर जवळपास 97 ते 98% ऑक्सिजनचं जे वहन आहे, तर ते हिमोग्लोबिन थ्रू होत असतं. ठीक आहे. आता ऑक्सिजन युक्त हिमोग्लोबिनला ऑक्सी हिमोग्लोबिन असं म्हटलं जातं. आणि जे राहिलेलं 3% ऑक्सिजन जो आहे की नाही, तर त्याचं वहन जे आहे, तर ते प्लाझ्मा थ्रू होत असतं. कशाच्या थ्रू होतं ते? प्लाझ्माच्या थ्रू होतं. मग ह्याच्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन असतो प्लाझ्मामध्ये. प्लाझ्मा आता जवळपास ब्लडमध्ये 55% प्रमाण आहे बघा. ठीक आहे, 55%. आणि राहिलेलं 45% प्रमाण हे ब्लड सेलचं आहे. मग आता हिमोग्लोबिन शरीरामध्ये नसतं, तर जे लंग्स जे आपले आहेत, फुफ्फुस जे आहेत,
तर तिथपासून पायाच्या बोटापर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यासाठी जवळपास 3 वर्ष लागले असते. जर कधी हिमोग्लोबिन नसते तर. ओके. हिमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजनचे किती जवळपास 27 लाख एवढे त्याचे मॉलिक्युल्स बसतात एका हिमोग्लोबिन मध्ये. आणि एका आरबीसी मध्ये 4 हिमोग्लोबिन असतात. म्हणजे 27 लाख गुणिले 4 एवढं त्याचं, सॉरी 27 कोटी. तर एवढं त्याचा हिशोब करून बघा. ठीक आहे. तर हिमोग्लोबिनचा रंग बघा. हिमोग्लोबिनचा रंग कसा आहे? जांभळा आहे. कारण का त्याच्यामध्ये लोह आहे. लोह आणि त्याच्यामध्ये असणारा जे ऑक्सिजन आहे, यांचे ऑक्सिडेशन होऊन, त्या लोहाचं ऑक्सिडेशन होऊन त्याला जांभळा रंग प्राप्त होतो. ठीक आहे. आता एक हिमोग्लोबिन जवळपास 1.3 ml एवढ्या ऑक्सिजनचं वहन करत असतो. ठीक आहे. म्हणजे प्लाझ्मामध्ये CO2 आणि जे ऑक्सिजन आहे, यांच्या विद्राव्यतेमध्ये फरक आहे बघा. काय फरक आहे? तर प्लाझ्मामध्ये CO2 ची विद्राव्यता ही ऑक्सिजनच्या विद्राव्यतेपेक्षा जास्त पट आहे. किती जास्त आहे? किती पट? जवळपास 20 पट जास्त आहे बघा. 20 पट. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जसं ऑक्सी हिमोग्लोबिन आहे, त्याच पद्धतीने मेथ हिमोग्लोबिन पण आहे. तर मेथ हिमोग्लोबिनचं काम काय आहे? तर रक्तातील लोहाचं फेरिक ऑक्साईड मध्ये रूपांतर झाल्यामुळे हिमोग्लोबिनचं ऑक्सिडेशन होऊन त्याची निर्मिती होत असते. ओके. रक्तामधलं जे लोह आहे ना, लोह, त्या लोहाचं रूपांतर कशामध्ये होतं? फेरिक ऑक्साईड मध्ये रूपांतर होतं. आणि फेरिक ऑक्साईड मध्ये रूपांतर झाल्यामुळं जे हिमोग्लोबिन आहे, या हिमोग्लोबिनचं ऑक्सिडेशन होतं. आता हिमोग्लोबिनचं ऑक्सिडेशन झाल्यावरती त्याच्यामधलं जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे, तर ते काय होतं? कमी होतं. ठीक आहे. प्रमाण कमी होतं. मग अशा हिमोग्लोबिनच्या वहनामुळे शरीराला काय फायदा होत नाही. ह्या हिमोग्लोबिनला काय म्हटलं जातं? मेथ हिमोग्लोबिन असं म्हटलं जातं. आणि हे हिमोग्लोबिन ऑक्सिजनच्या वहनासाठी कसं आहे? प्रतिकूल आहे. ठीक आहे. आता बघा, कोणत्या ग्लोबिनची ऑक्सिजन वहन क्षमता हिमोग्लोबिन पेक्षा जास्त आहे? तर ती मायोग्लोबिनची आहे बघा. मायोग्लोबिन. आता हे जे मायोग्लोबिन आहे ना, मायोग्लोबिन कुठे आहे? ते स्नायूमधलं प्रोटीन आहे. आणि ते केवळ आणि केवळ आपत्कालीन परिस्थितीमध्येच काय करत असतं? ऑक्सिजनचा पुरवठा करत असतं. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. मायोग्लोबिन काय करतं? फक्त आपत्कालीन परिस्थितीमध्येच ऑक्सिजनचा पुरवठा करतं. त्याच्यानंतर आहे बोहज इफेक्ट. आता बोहज इफेक्ट म्हणजे काय? तर रक्तातला पीएच कमी होतो. म्हणजे 7 पेक्षा तो कमी होईल. म्हणजेच ऍसिडिटी. मग ज्यावेळी पीएच कमी होतं त्यावेळी काय झालं? ऍसिडचं प्रमाण वाढलं. म्हणजे ऍसिडिटी वाढली. मग ही ऍसिडिटी वाढते तेव्हा हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वहनाची जी क्षमता आहे, तर ती वहनाची क्षमता कमी होते. मग जेवढा पीएच कमी होईल तेवढं ऍसिडिटी वाढणार आणि तेवढं हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वहनाची जी क्षमता आहे तर ती कमी होणार. त्यालाच काय म्हटलं जातं? बोहज इफेक्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे. लक्षात ठेवा. मग बोहज इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर रक्ताचा पीएच आणि हिमोग्लोबिनची ऑक्सिजनची वहन क्षमता इन्व्हर्स प्रपोर्शनल आहे. पीएच वाढला, ठीक आहे, सॉरी, पीएच कमी झाला की ह्याची पण क्षमता कमी होणार. डायरेक्ट प्रपोर्शनल आहे ते. सॉरी. ठीक आहे. आता CO2चं वहन कसं होतंय बघा. तर CO2चं वहन प्लाझ्मा थ्रू CO2 70% वहन केलं जातं. हिमोग्लोबिन थ्रू 25% आणि स्किनद्वारे 5% वहन होतं. असं 100% CO2चं कार्बन डायऑक्साईडचं शरीराबाहेर वहन केलं जातं किंवा तो शरीराबाहेर टाकला जातो. ठीक आहे. आता प्लाझ्मामध्ये जे कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं रूपांतर कार्बोनिक ऍसिड मध्ये होतं. ठीक आहे. आता हे रक्त आम्लारे असल्यामुळं याचं रूपांतर जे आहे, ओके, आता हे कार्बोनिक ऍसिड मध्ये झालं का तयार? पण हे रक्त बेसिक असल्यामुळं काय होणार आहे? कार्बोनिक ऍसिड म्हणजे ऍसिडचं रूपांतर बेसमध्ये झालं पाहिजे. म्हणजे कार्बोनिक ऍसिडचं रूपांतर कशामध्ये झालं पाहिजे? बायकार्बोनेट मध्ये झालं पाहिजे. बायकार्बोनेट काय आहे? तर तो बेस आहे. ठीक आहे. मग हा बायकार्बोनेट मध्ये झालं पाहिजे. आता हे बायकार्बोनेट हायड्रोजन बाहेर काढल्यामुळे त्याचं बेसमध्ये रूपांतर होतं. त्यातला जो H2 आहे, हा H2 बाहेर काढल्यामुळे काय झालं? त्याचं रूपांतर बेसमध्ये होतं. आणि मग हे जे कार्बोनिक ऍसिड जे आहे, तर त्यामुळे रक्ताला ऍसिडिक गुणधर्म येऊ शकतो. आणि असं होऊ नये म्हणून त्याचं रूपांतर बायकार्बोनेट मध्ये होतं. ठीक आहे. ऑदरवाईज काय होईल मग? हिमोग्लोबिनची ऑक्सिजन भरण्याची क्षमताच कमी होऊन जाईल. ठीक आहे. तर कार्बोनिक ऍसिड मुळे रक्ताला ऍसिडिक गुणधर्म येऊ शकतो आणि यासाठी त्याचं रूपांतर बायकार्बोनेट मध्ये होतं. तेच सांगितलेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, तयार झालेले बायकार्बोनेट हे सोडियम आणि पोटॅशियमच्या रूपामध्ये म्हणजे बेसच्या रूपामध्ये शरीराच्या बाहेर टाकलं जातं. आणि मग या अभिक्रियेमध्ये बनलेला जो H+ आयन जो आहे, तर तो युरिनच्या थ्रू बाहेर टाकला जातो. ठीक आहे. आता इथं पेशी श्वसनाची रासायनिक क्रिया दिलेली आहे बघा. क्रिया आपण बघूयात, अभिक्रिया बघूयात ती काय आहे ती. तर C6H12O6 हे काय आहे? ग्लुकोज आहे. तो ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे. त्याच्यानंतर 6O2 हा कसा आहे? ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे. आणि ह्याच्यापासून काय तयार होतं? हे दोघांचं जेवढे फ्युजन होतं किंवा जे दोन्ही एकत्र येतात, कुठे एकत्र येतात ते दोन्ही? सायटोप्लाझम मध्ये एकत्र येतात. तर ह्याच्यापासून काय तयार होतं? प्रोडक्ट काय बनतं बघा. ह्याच्यापासून बनतं पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि एटीपी असे बनत असतात. मग कार्बन डायऑक्साईडचे किती मॉलिक्युल्स तयार झाले? 6 मॉलिक्युल तयार झाले. H2O म्हणजे पाण्याचे 6 मॉलिक्युल बनले आणि 3 एटीपी ह्याच्यामध्ये बनतात. ठीक आहे. तर
किंवा ऊर्जेचं रूपांतर म्हणजे ऊर्जा एटीपीच्या रूपामध्ये बाहेर पडत असते. आणि मग ही जी क्रिया आहे ती कशी आहे? उष्मादायी क्रिया आहे, उष्मग्राही नाही. ही क्रिया कसली आहे? उष्मा बाहेर टाकणारी क्रिया. बघा, आपला जो श्वासोच्छवास असतो तो तो सुद्धा कसा असतो? तर गरम असतो, गरम. ठीक आहे. तर या गोष्टी याच्यामध्ये झालेल्या आहेत बघा. त्याच्यानंतर विविध प्राण्यांमधली श्वसनाची पद्धती बघायच्या आपल्याला. विविध प्राण्यांमध्ये श्वसनाची पद्धती कशी आहे? ठीक आहे. तर त्वचेद्वारे श्वसन करणारे काय प्राणी आहेत? मग त्याच्यामध्ये आळ्या येतात, बेडूक येतात आणि गांडूळ येतात. आळ्या, बेडूक आणि गांडूळ. ठीक आहे. तर त्यांच्या श्वसनाला क्युटेनियस रेस्पिरेशन म्हणतात. कुलोमद्वारे श्वसन करणारे जलचर कीटक आहेत, चक्रमुखी आहेत, मत्स्यवर्गीय प्राणी आहेत. ठीक आहे. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे तो आपण बघितलेला आहे ह्याच्यामध्ये. हे बाकीचा जो पार्ट आहे तो फारसा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट नाहीये. त्यामुळे हा फक्त तुम्ही एकदा वाचून घेतला तरी चालू शकेल. ठीक आहे. फक्त लंग्सद्वारे लक्षात ठेवा. लंग्सद्वारे कोण-कोण हे करतं, श्वसन करतंय? उभयचर प्राणी, सस्तन प्राणी आणि पक्षी करतात. ठीक आहे. बेडूक दोन्ही प्रकारे करतो. बेडूक त्वचेद्वारे पण करत असतो आणि लंग्सद्वारे पण श्वसन करत असतो. गांडूळ हा काय करतो? मातीमध्ये असताना त्वचेद्वारे श्वसन करतो आणि विंचवामध्ये श्वसनासाठी बुक लंग्स असतात. बुक लंग्स म्हणजे पुस्तकाच्या आकाराचे त्याच्यामध्ये लंग्स असतात. आता इथे श्वसनासंबंधीच्या काही संज्ञा दिलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला संज्ञा आहे, ते आजार आहेत आणि हे कशामुळे होतात ते दिलेलं आहे किंवा त्याची क्रियांची नावं दिलेली आहेत आणि इथं श्वसनासंबंधी काय रोग दिलेले आहेत. तर व्हिडिओ पॉज करून हा जो चार्ट आहे हा चार्ट नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. खूप महत्वाचा चार्ट आहे. आपला जो श्वसन हा जो चॅप्टर आहे तर तो इथं संपलेला आहे. ओके. पुढील चॅप्टर आपण सुरू करणार आहोत. तोपर्यंत आपण इथं थांबूयात. तुमचे जर काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या समस्यांचं जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन. ठीक आहे. तोपर्यंत थांबूयात. थँक यू सो मच.